नमस्कार बंधू आणि भगिनी. मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित केणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत. आपल्या या शंखयात्रेत आज आपण दाखल होत आहोत विरार पश्चिम येथील पवित्र श्रद्धास्थानी, ज्याला विरारचं पंढरपूर असे देखील ओळखले जाते. ते म्हणजे श्री विठ्ठल संस्थान विरार पश्चिम. चला तर मग घेऊया विठू माऊलीचे गोड दर्शन आणि करूया आपला दिव्य संकलन. जय जय विठ्ठला, हरी विठ्ठला हीच ती प्रार्थना जी प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणातून उमटते. आणि त्या भक्तिभावांच्या स्वरांनी ओतप्रोत झालेलं हे ठिकाण म्हणजे श्री विठ्ठल देवस्थान मंदिर विरार पश्चिम. विरार गावच्या पश्चिम सीमेवर साधारणतः सन 1908 साली या पवित्र मंदिराची स्थापना करण्यात आली. त्या काळी हे ठिकाण विरार गावाच्या टोकावर होतं, शांत आणि हिरवळीने वेढलेलं. आज इथं गजबजलेलं शहर असलं तरी मंदिरात प्रवेश करताच आजही तीच शांती आणि तीच दिव्यता मनाला जाणवते. हे मंदिर विरार स्थानकापासून काहीच अंतरावरती आहे, अगदी चालत जायलाही सोयीचं. पण जसेच आपण या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जातो तसं वाटतं आपण एखाद्या दुसऱ्याच विश्वात प्रवेश केला आहे. समोर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची सुंदर मूर्ती, काळ्या दगडात कोरलेले ते तेजस्वी स्वरूप, विठ्ठलाचे हात कटीवर, ते ओठांवरील स्मित आणि ती करुणा ओतणारी नजर, मनातला थकवा क्षणात नाहीसा होतो. रुक्मिणी मातेच्या सौम्य चेहऱ्याकडे पाहिलं की एक मातृत्वाची, प्रेमाची अनुभूती येते. इथे दररोज सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळी मंदिरे गजराने दुमदुमतात. पांडुरंग हरी विठ्ठलाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर जागा होतो. इथे फक्त विठ्ठल रखुमाईच नव्हे, या मंदिराच्या प्रांगणात इतरही देवस्थाने आहेत. प्रवेश करताच गणपती बाप्पाचं लाडकं मंदिर दिसतं. तोच विघ्नहर्ता, तोच मंगलकर्ता भक्तांना स्मित हास्याने आशीर्वाद देताना. आणि पुढेच आहे हनुमानजीचं मंदिर, जिथं भक्त शक्ती, धैर्य आणि प्रेरणा घेऊन आत जातात. मंदिराच्या उजव्या बाजूला आहे भगवान शिवशंकराचं पवित्र देवस्थान. शिवलिंगासमोर बसून ओंकाराचा उच्चार केला की मनातला प्रत्येक विचार शांत होतो. भगवान शिव, गणेश, हनुमानजी आणि विठ्ठल रखुमाई हे सगळेच एका ठिकाणी असल्यामुळे हा परिसर म्हणजे जणू भक्ती आणि शक्तीचं संगमस्थान. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन, हरिपाठ, दिंडी उत्सव आणि सामाजिक उपक्रम. अनेक भक्त इथे पहाटे ध्यानधारणा करतात, काही संध्याकाळी हरिपाठासाठी येतात. मंदिरात असलेले मोठे वाचनालय हे विशेष आकर्षण आहे. येथील ग्रंथालयात धार्मिक, आध्यात्मिक, तत्त्वज्ञान, संस्कृती आणि इतिहासावर हजारो पुस्तके आहेत. ही जागा विशेषतः वरिष्ठ नागरिकांसाठी आणि भक्तिमय वातावरण शोधणाऱ्यांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. माझ्यासाठी या मंदिराशी एक खास आठवण जोडलेली आहे. मी उत्कर्ष विद्यालयात शिकत होतो आणि दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी आमच्या शाळेतून या मंदिरासाठी दिंडी निघत असे. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम या जयघोषात आम्ही सगळे मंडळी मंदिरात पोहोचत असू. मंदिराच्या प्रांगणात बसून अभंग म्हणत असू. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी असं म्हणताना अंगावरती रोमांच येत असत. तो क्षण म्हणजे भक्तीचा, समाधानाचा आणि आत्मशांतीचा संगम. आजही त्या दिवसाची आठवण झाली की मन भरून येतं. हे मंदिर फक्त दगडांची रचना नाही, ही आहे भक्तीची परंपरा, साधनेचा वारसा आणि आत्मिक शांतीचं ठिकाण. इथे येणारा प्रत्येक जण काहीतरी येऊन जातो. कोणी समाधान, कोणी श्रद्धा, तर कोणी आत्मविश्वास. शांत बसून विठ्ठल रखुमाईच्या दर्शनात हरवून गेलं की जीवनातील सर्व ताणतणाव विरघळून जातात. मनात फक्त एकच भाव उरतो, विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तीचा सुगंध.
नमस्कार मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया श्री विठ्ठल देवस्थान या मंदिराबाबतची दिनचर्या इकडच्या गुरुजींकडे. नमस्कार गुरुजी. सर्वप्रथम आपल्या भक्तांना आपले नाव सांग. माझं नाव राजेंद्र पंडितराव कुलकर्णी. अच्छा. हे मी मुख्य पुजारी आहे. मला इथे 35 वर्ष झाली. अच्छा. आणि मंदिरला पण 35 वर्ष पूर्ण झाले. बर. तर गुरुजी, आपल्या तिथे विठ्ठल संस्थान आहे, त्याची दिनचर्या काय आहे? मंदिर कधी उघडतं? रोज सकाळी 5:30 मंदिर उघडतं आणि 12:30 दुपारी बंद होतं. अच्छा. संध्याकाळी 4 वाजता उघडतं, रात्री 9 वाजता उघडतं. आणि सकाळी उघडल्यानंतर काकड आरती होते, त्याच्यानंतर दैनंदिन पूजा होते, त्याच्यानंतर सकाळी 7 वाजता आरती होते, दुपारी 12 वाजता देवाचा नैवेद्य असतो. अच्छा. आणि दुपारी संध्याकाळी परत 7:30 वाजता आरती होते आणि 9 वाजता शेजारती होत मंदिर होतं. बंद. आणि गुरुजी, आपल्या मंदिरामध्ये कुठकुठले धार्मिक सण किंवा उत्सव साजरे केले जातात? आपल्या मंदिरामध्ये प्रत्येक संतांचे चरित्र असतात. त्यांच्या प्रत्येक संतांच्या वेळेला कीर्तन असते, संतांची पुण्यतिथी असते, संतांचे जयंती असते. बरोबर. त्याच्या वेळेस ते सर्व संतांच्या नावाचे कीर्तन होत असतात. अच्छा. आणि त्याच्यानंतर आषाढी, कार्तिकी, मागी चतुर्थी वगैरे सगळे उत्सव आपले साजरे होतात. धन्यवाद गुरुजी, आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. जय हरी. जय हरी विठ्ठल. तर मंडळी, आता जाणून घेऊया श्री विठ्ठलनाथ संस्थान इकडची माहिती इकडच्या अध्यक्षांकडे, श्री प्रशांत सामंत सरांकडे. नमस्कार सर. सर, आपल्या या भक्तांना या मंदिराविषयी, या संस्थानाविषयी थोडीशी माहिती द्या. म्हणजे या संस्थानाची स्थापना कधी? या संस्थानाची स्थापना 1908 साली झाली. अच्छा. आणि ती एक पुण्य आत्मा होता, काशीबाई नावाच्या बाई होत्या. त्यांनी हे देऊळ पहिलं त्यावेळी विरार गावाच्या वेशीवर आहे, हे देऊळ बाहेर आहे त्यावेळीच्या विरार गाव. पुढे काही वस्ती वगैरे नव्हती आणि त्या एकट्याच होत्या. त्यांच्याबरोबर त्यांचा एक भाचा होता, अणुकर नावाचा. 1935 साली त्यांनी ट्रस्ट केला. त्यावेळी कैलासवासी या गावाचे सुपुत्र गोविंदराव वर्तक त्यावेळी मंत्री होते मुंबईला, आणि त्यांना अध्यक्षपद देऊन त्यांनी हा इकडचा ट्रस्ट करून घेतला 35 साली. त्याच्यानंतर ते बदलत गेले. त्यावेळी गावातले 4 ट्रस्टी होते, त्याच्यापैकी तो एक दाणोकर त्यांचे भाची होते, गोविंदराव वर्तक होते, कृष्णाजी सावंत होते आमचे आजोबा, आणि मनोहरदास गोपाळजी चहा एक व्यापारी होते गावातले. तर त्यावेळेच्या 4 जणांना त्यांना वाटतं त्यांनी ट्रस्टवर ठेवलं. आता ट्रस्टी हळूहळू वाढता 11 ट्रस्टी झाले, 11 झाले. सध्या मी अध्यक्ष आहे, पण त्याच्या आधी मध्ये बरेच आप्पा होऊन गेले. त्याच्या आधी भाऊसाहेब वर्तक होते, आणि त्याच्यानंतर आपण माझे वडील होते, मग वामनराव सामंत होते, आणि आता मी आहे अध्यक्षपदावर. पण करतायत कामं हे सगळे, बाकीची मंडळी सगळे काम करतायत. तर त्याला आम्हाला फक्त देवाचं आहे, देवाचं महत्व आहे, त्याचा बेस आहे इथे सगळा. देवाचे आम्ही सर्व 5 चांगल्या आमच्या संतांच्या आम्ही पुण्यतिथी साजऱ्या करतो. इथे दासनवमीसारखे उत्सव करतो. दासनवमीचे आम्ही पूर्वी हे बी काढत होतो, त्या भिक्षा फेरी काढत होतो, आणि त्याचा फार सुंदर त्याच्या पाठी एक विचार होता. तो म्हणजे गावातल्या, तो आमच्या काकांचा विचार, की गावातल्या प्रत्येक घरात काहीतरी नको असलेल्या वस्तू असतात, त्यांचा उपयोग नाही असा. जुने आपले मुलं मोठी झाल्यावर जुने कपडे असतात, पुस्तकं असतात, खेळणी असतात मला, तर ते कितीतरी गरजू लोक आहेत ज्यांना तेही मिळत नाही. पेन्सिली अर्ध्या वापरलेल्या, पट्ट्या, कंपास बॉक्सिस, आणि हे आम्हाला दान द्या त्या दिवशी, अशी जोळी घेऊन आमची हळूहळू प्रोसेशन एवढं मोठं झालं की पूर्व आणि पश्चिम आम्हाला एका दिवसात जमीनात पूर्ण करायचं. अर्धा भाग आम्ही एकदा करायचो, आणि अर्धा भाग विरारचा हळूहळू विरार वाढत गेलं. आता फेरी काढणंच अशक्य होत चालले, कारण एवढं ट्रॅफिक झालं. पण ते गोळा करून त्याचं सॉर्टिंग करून योग्य त्या भागात, आमच्या इथे पुढे वाडा, मोखाडा, जव्हार त्या भागात आता जरा थोडे चांगलं झाले, त्या भागात गती मिळाली आहे सगळ्याला, पण तेव्हा नव्हती परिस्थिती. त्यामुळे जुने कपडे, पण ते निदान एक 6 महिने 8 महिने तरी वापरता आले पाहिजे. अगदी जीर्ण झालेले कपडे आम्ही स्वीकारत नसतो. अशी ती एक फेरी. खरंच त्याच्या पाठी कन्सेप्ट खूप छान होता, आणि त्याचा उपयोग
त्याच्यात आम्हाला जिवदानी मंदिर ट्रस्ट जिवदानीला येणाऱ्या साड्या पण तिथं घड्याच द्यायच्या आम्हाला साड्यांच्या. जिवदानी मंदिर की जे म्हणजे जिवदानीला वापरून त्यांना झालेल्या असायचे, एक वेळा नेसल्यावर ती साडी परत नेसवत नसत देवीला, पण त्या सुद्धा साड्या तिकडे बायकांना चालत होत्या, नेसायचं काम त्यांचं होत होतं. तर असे सुरू केलं. आता आम्ही गुढीपाडव्याला शोभायात्रा काढतो, त्यालाही आपल्याला समाजाने चांगलं प्रोत्साहन दिलंय, पाठिंबा दिलाय. त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक समाजाचा, आता विरार पूर्वीचं विरार आमचं राहिलं नाही, आता अनेक समाजाचे अनेक प्रांताची लोक इथे जमा झाली, गोळा झाली आणि त्यांचे ग्रुप्स करून तुमच्या वेशांमध्ये या, तुमच्या लोकल वेशात, जुन्या गावच्या पारंपरिक वेशात तुम्ही आम्हाला सामील व्हा आणि तुमचं एक वेगळेपण पण दाखवा आणि पुन्हा ऐक्य दाखवा की हा त्याच्या मागचा एक त्याची इच्छा आहे की सगळेजण आम्ही वेगवेगळे आहोत तरी एक आहोत. तर ते असे थोडं आम्ही एक लहान मुलांसाठी चांगले संस्कार वर्ग चालू केला होता. आता मात्र त्याला इतकं कठीण झालंय, मुलांना पण येणं जाणं रस्त्यावर आमच्या एवढं ट्रॅफिक झालेलं आहे, मुलांना आणि शाळेतही मुलं खूप बिझी आहेत. त्याच्या मुलांसाठी संस्कृतच्या पाठांतर स्पर्धा आम्ही घेतल्या. आम्ही एक चांगलं समाजासाठी वाचनालय चालवतो, गीता ग्रंथालय त्याला नाव दिले आणि आज त्याच्यात जवळजवळ किती पुस्तकं असतील आपल्याकडे? 22,000च्या वर पुस्तकं आहेत त्या ह्याच्यामध्ये. 2-3 वेळा आम्हाला उत्कृष्ट वाचनालयाचं बक्षिसं मिळाली आहेत आम्हाला की आमच्याकडे आता त्याचे जे इन्स्पेक्टर्स येतात ते काही ना दुसरे आहे ना की तुम्ही कसे हिशोब ठेवा, कसा पुस्तकांचा हिशोब ठेवा, पैशाचा ठेवा, हे विरारला जाऊन बघा, विरारच्या गीता ग्रंथालयामध्ये असे पण त्या दुसरे ग्रंथालय आपल्याकडे बघायला येतात तुम्ही कसं ठेवता. पण तो स्वतः मी काही त्याच्यात करत नाही विषय, पण त्या आमचा त्याचा जो स्टाफ आहे तो मात्र खूप छान त्याच्यात काम करतो. अपेक्षा त्यांच्याकडे ह्याची नसते फार, म्युन्सिपाल्टी आम्हाला त्याच्यासाठी मदत थोडी करते, पण ते सगळे आम्हाला मदतीचा तो पैसा असतो तो त्या स्टाफसाठीच असतो, तो आमचा त्यांना आम्ही देतो, तो आम्ही त्याच्यात वापरत त्यांनी त्या पैशातला किती भाग कशासाठी वापरा हे ते लिहून देतात आम्हाला आणि आम्हाला तसाच तो खर्च करायचा असतो. पण त्यामुळे त्यांना आपल्या पगार आमच्या ह्याच्यातून जास्ती मिळत नाही स्टाफला, पण हे पैसे थोडे मिळतात. की जर म्युन्सिपाल्टीने आपले खर्च केले तर आम्ही तरी कुठून देणार ते पैसे, कारण आम्ही फार काही उत्पन्नासाठी ते करत नाही हे वाचनालय. पण आहे तिकडे आता एक पुढेचा विचार आहे तो विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका काढायचा विचार आहे, पण बघू जागेचा प्रश्न आहे. जागेचं जर झालं तर कुठे तर आम्हाला एक अभ्यासिका विद्यार्थ्यांना अभ्यास करायला आली करू जागा, शांती किंवा एकांत मिळत नाही. एकांत म्हणजे एकांताचा अर्थ तुम्ही वेगळा करू नका. अभ्यासासाठी लागणारी जी प्रायव्हसी असते ती त्यांना आम्हाला द्यायची आहे किंवा मिळवून द्यायची आहे. बघू त्याची एक इच्छा आहे, तसं एक डोक्यात आहे आमच्या. तर आमच्या विरार गावातला एक छोट्याचं आता मोठं विरार शहर झाले आणि त्यामुळे त्याला मला वाटतं आर्थिकदृष्ट्या सुद्धा आम्हाला मदत फार आम्ही मागायला जात नाही. देवाच्या सगळ्या गरजा भागवून घेतो. आम्हाला काय ते पैसे वाढवायचे नाही, कुठे प्रॉपर्टीज करायच्या नाही, पण लोकांच्यासाठी जो आहे तो पैसा उपयोगी व्हावा, चांगल्या सदुपयोग व्हावा त्या पैशाचा एक मात्र प्रामाणिक इच्छा आहे. आणि आमच्याकडचा सगळा स्टाफ म्हणा, सगळे आपले ट्रस्टी सुद्धा ते योग्य हे कामं करत असतात. ते आपापल्या परीने आजूबाई पाटील आहे, त्यांना बिझी असतात ते, पण विठ्ठलाचं काम म्हटलं धावत येतात आणि हळू गुपचूप न बोलता सगळे फोनवर कामं आमची करतात. आम्हाला वाटतं कधीतरी हे आमच्या रूपाने त्यांच्या रूपाने जे विठ्ठल आहेत, विठ्ठलाच्या रूपात आलेले आम्हाला भेटलेले आहेत ती माणसं. ते एक आमची एक प्रामाणिक भावना आहे त्याच्यामध्ये, चांगलं आहे. आणि तुम्ही मला वाटतं ट्रस्टीज सुद्धा इथे आम्ही काही इकडे आमच्यासाठी खर्च यातला काही करत नाही. याच्यामध्ये क्वचित चहा घेतला तर नाही तर आम्ही तोही घेतो इथे विठ्ठलाच्या ह्याच्यामध्ये मिटिंग्स नाव. तर ते चांगलं आहे, इकडे खूप बरं वाटतं, एक मनाला शांती वाटते आणि काहीतरी आपण समाजाला एक वेगळा धडा देतो. इकडे याला एक म्हणजे
ह्याचं रिनोव्हेशन झालं, त्याला सुद्धा हे 22-23 वर्ष आहे. 1908 साली याचं रिनोव्हेशन झालंय, 2008 साली. त्यामुळे हे नवीन वास्तू आहे ही आता. आणि नव्या वास्तूचा आता थोडा त्रास पात्र व्हायला लागला. मेन रोडवर असल्यामुळे कीर्तनाला वगैरे थोडासा आवाजाचा त्रास होतो. ओके, पण आहे छान, मूर्त्या जुन्याच आहेत, अशील पुन्हा हेमाडपंथी सगळं बांधकाम आहे. त्यामुळे बरेच वर्ष अजूनही टिकेल हे असं वाटते. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्या, आशीर्वाद घ्या इकडे देवाची. थँक्यू. धन्यवाद काका, आम्हाला ही चांगली माहिती दिली. आता आपण जाणून घेऊया विठ्ठल दर्शनाचा अनुभव इकडच्या भक्तांकडे. नमस्कार ताई, सर्वप्रथम आम्हाला तुझं नाव सांग. माझं नाव आहे सौ मीना ज्ञानेश्वर मुळे. मी या श्री विठ्ठलनाथ संस्थांमध्ये मॅनेजर पदावर काम करते. मागील 20 वर्षापासून काम करते आहे. अच्छा. श्री विठ्ठलनाथ संस्थान हे असं खूप जुनं मंदिर आहे. 117 वर्ष जुनं मंदिर आहे. पण या नवीन बांधकामाला 31 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हा आपलं नवीन बांधकामाचं 31वं वर्ष आहे. संस्था बरेच सामाजिक कार्य करत असते, प्लस उत्सवही साजरे करत असते. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, कृष्ण जन्माष्टमी उत्सव, महाशिवरात्री, गणेश जयंती हे सगळे उत्सव साजरे करत असते. प्लस 5 संतांचे, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांची पुण्यतिथी सुद्धा साजरी करते. आज आपण ते उद्देश आहे अप्पा सामंत, हे वामनराव सामंत आहे. विरारमध्ये सगळे त्यांना अप्पा सामंत म्हणून ओळखतात. आणि मी आज जरी काही मराठी बोलत होते ते त्यांच्यामुळे, त्यांनी मला मराठी शिकवलं कसं बोलायचं काय आहे. ते स्वतः वकील होते, पण त्यांनी सामाजिक कार्याला खूप हे केलं. अप्पाने 5 संस्था उभारली गेली. श्री विठ्ठलनाथ संस्थान, संजीवनी हॉस्पिटल, सफायला आपल्या मुलांचा आश्रम आहे, श्री जानकीराम न्यास, गीता ग्रंथालय आहे जे तिकडे वाचनालय म्हणून कार्यरत आहे. खाली भक्ती सुद्धा महिला मंडळ आहे, भक्ती सुद्धा आपला आहे. बाकी लोकांना जाताना भक्ती साधना भंडार, धार्मिक पुस्तकाचं काहीतरी, मंदिरातून जाताना काहीतरी सोबत काहीतरी घेऊन जायला पाहिजे, छोटीशी भेट. धार्मिक पुस्तकाचं आहे आपलं. संजीवनी हॉस्पिटल आहे. असे सगळ्या अप्पांनी खूप संस्था उभ्या केले की सामाजिक कार्यासाठी. विरारमध्ये पहिली लाईट त्यांनीच आणलेली आहे. आणि हे मंदिर सुद्धा त्यांनी उभारण्यात त्यांचा खूप मोठा हात आहे. असं की रजिस्ट्रेशन त्यांनी स्वतः करून घेतलं की संस्था, कारण ते पंक्च्युअल होते कुठल्याही कार्याला. आजच्या आपल्या संस्थेला सुद्धा कोणी पावती दिली तर पावती पहिली, पैसे दिले तर पावती पहिली दिली जाते. आपला रोख कारभार आहे, पारदर्शक कारभार असतो आपल्याकडे. ही संस्था इकडे आहे, काशिंजली तिकडे उभी राहिली आणि ती रिडेव्हलपमेंट आपल्याला पाम डेव्हलपर्स करून दिलं त्यांनी आपल्याला. आणि आज 31वं वर्ष आहे यंदाचा आपला. आणि सर्वांनी या 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे आणि 1 डिसेंबरला गीता जयंती मंदिराचा वर्धापन दिन आहे. मी या व्हिडिओद्वारे सगळ्यांना सांगते की सर्वांनी दर्शनाला या, पांडुरंगाचा दर्शन घ्या. प्रत्येकाला अनुभव पांडुरंगाचा येतो, आम्हाला सुद्धा आलेला आहे. माझा संसार सुद्धा इकडे आणलेला आहे मी, की आज जरी मी आली तर माझा संसार झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, किती शांत आणि सुंदर अनुभव होता ना विठुरायाच्या दर्शनाचा. खरोखर विरारचं हे विठ्ठल देवस्थान म्हणजे विरारची पंढरपूर. इथली भक्ती, आरतीचा गजर आणि विठू माऊलीचं सुंदर दर्शन, यातून मिळणारी मनशांती ही शब्दातून सांगण्यासारखी नाही. तुम्ही कधी विरारला आलात तर या मंदिराचं दर्शन जरूर घ्या. आणि हो, तुमच्या गावात असं एखादं मंदिर असेलच ना, ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रत्येक लाईक हा आमच्यासाठी आहे शंखनाद. प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या पवित्र स्थानी. तोपर्यंत शंखयात्रा, शंखनादा तुम दिव्य. जय हरी विठ्ठल.